तर नमस्कार मंडळी, शू ट्रेकर्स एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण जुन्नर तालुक्यातील जो प्रसिद्ध बैल बाजार आहे, जो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे, अशा ह्या बैल बाजारामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर ह्या ठिकाणी आपण या बैल बाजारामध्ये असणाऱ्या ज्या खानावळी आहेत, इथलं शूटिंग आपण काही वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी आपण केलं होतं. आज या ठिकाणी यायचं कारण म्हणजे ही जी खानावळ चालते ही कशावर चालते, तर ह्या बैल बाजारावर चालते. आणि ह्या बैल बाजाराच्या ठिकाणी या ठिकाणी लोक रविवारी, हा बाजार सोमवारी असते ॲक्च्युली, या सोमवारच्या बाजाराच्या दिवशी आदल्या दिवशी हे लोक लांबून या ठिकाणी मुक्कामाला येत असतात. तर ह्या मुक्कामालाच्या ठिकाणी या लोकांची जेवणाची सोय ह्या ठिकाणी केलेली असते. बरं, ह्या बैल बाजाराला आपल्या पुणे जिल्ह्याच्या आसपास जे असणारे जे जिल्हे आहेत, अहमदनगर झालं, नाशिक झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, कोकणचा परिसर, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी ह्या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत असतात. आणि तर आता गाडी घोडे झालेले लोकांकडे, त्यावेळेस गाडी घोडे नव्हते, तर त्यावेळेस ती लोकं पायी या ठिकाणी प्रवास करत या ठिकाणी सोमवारच्या बैल बाजारासाठी ह्या ठिकाणी यायचे. तर त्यावेळेस ते रविवारी ह्या ठिकाणी येऊन मुक्कामाला असायचे. आणि मुक्कामाला असल्यामुळे तर संध्याकाळची सोय काय जेवणाची रविवारची, तर ह्या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी सुरुवातीला आमटी भाकर किंवा मटकीची आमटी आणि भाकरीपासून सुरुवात केली होती. त्याच्यानंतर हळूहळू त्याचं रूपांतर मटण भाकर किंवा चिकन भाकर किंवा मासवडी अशा खाद्यपदार्थामध्ये रूपांतर झालेलं आहे. रविवारी यासुद्धा ती व्यापारी सोडून या ठिकाणी तालुक्यातील जे खाद्यप्रेमी आहेत किंवा बाहेरचे खाद्यप्रेमी आहेत, या ठिकाणी मटण भाकरीचा आस्वाद ह्या पालामध्ये घेण्यासाठी येत असतात. तर आज आपला विषय हा खानावळ नाही आहे, आज आपला विषय आहे तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार. ज्या बैल बाजाराला शिवकालीन इतिहास, म्हणजे शिवकालीन ते ब्रिटिशकालीन या मध्यंतरापासून या बैल बाजाराला सुरुवात झालेली आहे. हा बैल बाजार फक्त 4 ते 5 तास असतो आणि ह्या 4 ते 5 तासामध्ये ह्या बाजारामध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. तर ह्या बाजारामध्ये तुम्हाला शेतीसाठी उपयोगी असणारे सुद्धा बैल भेटतात. वर प्रसिद्ध गाड्यासाठी जे छकडी गाडा किंवा आपल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड ह्या भागामध्ये जो बैलगाडा चालतो, त्या बैलगाड्यासाठी लागणारी जी बैलं असतात, पळणारी बैलं, ती बैलंसुद्धा या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी असतात. पण ही खरेदी विक्री चालती कशी काय, हे मला एक उत्सुकता आहे. याची खरेदीचा विक्रीचा व्यवहार हा कसा होतो, काही ओपनली होतो, कसा होतो, काय गुप्त होतो, मला माहिती नाही. पण मला जे ऐकल्याप्रमाणे आज आपण इथे पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि कोणते जातीचे जे बैल असतात, जातीवंत बैल असतात, म्हणजे बैलगाड्यासाठी वेगळे बैल असतात प्रकारचे, आणि शेती कामासाठी एक वेगळे प्रकारचे बैल असतात. ते आज आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहे. तर चला आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया.